हॅलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन। काहीच MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम 7 एप्रिल 2024 रोजी कंडक्ट करण्यात आलेला आहे आणि या एक्झामचा रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकतो या संदर्भात आज म्हणजेच 28 मे 2024 रोजी माझं जे युनिव्हर्सिटी सोबत बोलणं झालेलं आहे ते बोलणं ॲज इट इज मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता। तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात। तर फ्रेंड, हे पहा, आज आपण जे अपडेट पाहतोय या अपडेटमध्ये माझं वैयक्तिक पर्सनल कुठलंही मत नाहीये। युनिव्हर्सिटी सोबत जे माझं बोलणं झालंय तेच बोलणं फक्त मी शेअर करतोय, ठीक आहे। तर फ्रेंड, हे पहा, मागील लेसनमध्ये रिझल्ट संदर्भात अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आणि त्या अपडेटनुसार युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार मागील वेळेस युनिव्हर्सिटीने असं म्हणलं होतं की 31 मे पर्यंत रिझल्ट लावण्याची तयारी त्यांची आहे, पण त्या ठिकाणी मराठा रिझर्वेशनचा मुद्दा त्यांनी मांडला होता। म्हणजे मराठा रिझर्वेशन संदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या आणि त्या याचिकांच्या आधारावर मराठा आरक्षण किंवा मराठा रिझर्वेशन रिझल्टवर अप्लाय करायचं का नाही या संदर्भात त्यांनी शासनाकडे अभिप्राय मागितलेला आहे, पण त्या संदर्भात शासनाने म्हणजेच गव्हर्नमेंटने अद्यापही फीडबॅक दिलेला नाहीये। आता रिझर्वेशनचा मुद्दा पेंडिंग आहे, त्यामुळे रिझल्ट तर डिक्लेअर होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेट एक्झामचं वर्किंग देखील आणखी पेंडिंग आहे, ठीक आहे। म्हणजे सेट एक्झामचा रिझल्ट लावायचं म्हणलं तर चॅलेंजिंग आन्सर की आहे, चॅलेंजिंग आन्सर की संदर्भात त्यांना प्रॉपरली वर्किंग करणं गरजेचं असतं, ते वर्किंग देखील अद्यापही कंप्लीट झालेलं नाहीये। म्हणजे सेट भवनमार्फत जे स्टेटमेंट देण्यात आलं होतं की 31 मे पर्यंत आम्ही रिझल्ट लावण्याची तयारी करत आहोत, 31 मे पर्यंत रिझल्ट लागू शकतो असं जे स्टेटमेंट होतं ते स्टेटमेंट आज त्यांनी चेंज केलंय। म्हणजे आत्ताच्या नवीन अपडेटनुसार किंवा नवीन स्टेटमेंटनुसार युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे की आम्ही जून मंथच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट डिक्लेअर करू, ठीक आहे। म्हणजे जून मंथच्या लास्ट वीकपर्यंत रिझल्ट डिक्लेअर करण्याची त्यांची आत्ता तयारी आहे, ठीक आहे। रिपीट करेल, त्यांनी आधी म्हणलं होतं की 31 मे पर्यंत आम्ही रिझल्ट डिक्लेअर करू जर गव्हर्नमेंट मार्फत मराठा आरक्षणाचा मुद्दा क्लिअर झाला तर। आता या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर न होण्याचे कारण दोन आहेत, म्हणजे 31 मे पर्यंत का होऊ शकत नाही। फर्स्ट, चॅलेंजिंग आन्सर की संदर्भात त्यांचं वर्किंग आणखी चालूच आहे, क्लिअर झालेलं नाहीये, म्हणजेच फायनल आन्सर की अद्यापही तयार नसेल, हे फर्स्ट कारण। आणि सेकंड म्हणजे शासन जे आहे किंवा गव्हर्नमेंट आहे त्यांचं आता जे लक्ष आहे, जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते पूर्णपणे इलेक्शनवर आहे, ठीक आहे। म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये ते आरक्षणाबाबतीत कुठलाही निर्णय घेतील याची शक्यता थोडीशी कमीच आहे। मग इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर कदाचित ते आरक्षणाचा मुद्दा हातात घेऊ शकतात, तोपर्यंत चान्सेस थोडेसे कमीच आहेत, ठीक आहे। म्हणून या दोन कारणामुळे म्हणजे चॅलेंजिंग आन्सर कीचं वर्किंग आणखी पेंडिंग आहे हे एक कारण, आणि दुसरं म्हणजे इलेक्शनचा रिझल्टपर्यंत आरक्षणाचा मुद्दा कदाचित गव्हर्नमेंट हातामध्ये घेणार नाही। मग त्यानंतर गव्हर्नमेंटचा निर्णय हा युनिव्हर्सिटीला म्हणजेच सेट डिपार्टमेंटला कळेल आणि त्यानंतर रिझल्ट ते लावतील। मग त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजेच पुणे युनिव्हर्सिटीच्या सेट भवनच्या म्हणण्यानुसार जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो। म्हणजे थोडक्यामध्ये 31 मे त्यांनी आधी डेट दिली ती, आता डायरेक्टली 1 महिना त्यांनी एक्सटेंड केलाय, जून मंथची एंडिंग त्यांनी तारीख सांगितलेली आहे, ठीक आहे। सो वेट अँड वॉच। तर पुन्हा सांगल, यामध्ये माझं वैयक्तिक कुठलंही मत नाहीये, युनिव्हर्सिटीचं जे म्हणणं आहे ते म्हणणं मी फक्त तुमच्यासोबत शेअर करतोय ॲज अ मिडलमॅन म्हणून। आणि बाकी वैयक्तिक मत सांगायचं झालं तर मी ज्यावेळेस एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ अपलोड केला त्यावेळेसच तुम्हाला सांगितलं होतं की जून महिन्याच्या एंडिंगला किंवा जुलै महिन्याच्या स्टार्टिंगला रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो, पण युनिव्हर्सिटीची नवीन अपडेट आलं होतं त्यानुसार त्यांनी म्हणलं होतं की 31 मे पर्यंत आम्ही रिझल्ट डिक्लेअर करू। तर हे अपडेट पुन्हा त्यांनी कॅन्सल करून डायरेक्टली जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट डिक्लेअर करू असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, ठीक आहे। सो रिझल्ट कधी येऊ, आपण जो स्टडी आहे तो स्टडी प्रॉपरली करणं गरजेचं आहे, कारण MS सेटचा रिझल्ट जो यायचा तो येणारच आहे, मी मागच्या वेळेस पण सांगितलं, यावेळेस पुन्हा सांगतोय। पण जो NTUGC नेट एक्झाम होणार आहे 18 जूनला, त्याचा जर फॉर्म भरला असेल तर त्याचा रिझल्ट कसा लावायचा हे तुमच्या हातात आहे, ठीक आहे। म्हणजे जे झालंय
त्याची काळजी करण्यात किंवा वाट पाहण्यात काही अर्थ नाही आहे. पण जे होणार आहे, जे आपल्या हातात आहे त्याच्याकडे फोकस करा आणि नेट एक्झामचा प्रॉपरली स्टडी चालू ठेवा. बाकी ज्यावेळेस रिझल्ट येईल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट पुन्हा प्रोव्हाइड करेलच. तर फ्रेंड, हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.